नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो। EPFOने 2025 मध्ये या नियमात केले मोठे बदल। आता पीएफ आणि पेन्शनवर काय परिणाम होणार जाणून घ्या सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून। त्या अगोदर मित्रांनो, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका, व्हिडिओला लाईक करून ही मोठी बातमी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, पेन्शन आणि पीएफ सुलभ करण्यात आले आहेत। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे EPFOने 2025 मध्ये अनेक मोठे बदल केले आहेत, ज्यामुळे EPF आणि पेन्शन प्रक्रिया अधिक सुलभ आणि जलद होईल। या बदलामध्ये ऑनलाईन प्रोफाइल अपडेट, सरलीकृत पीएफ हस्तांतरण प्रक्रिया, नवीन पेन्शन पेमेंट सिस्टम CPPS, उच्च पेन्शनसाठी मार्गदर्शक तत्वे आणि संयुक्त घोषणा प्रक्रियेचे सुलभीकरण यांचा समावेश आहे। EPF सदस्य प्रोफाइल अपडेटमध्ये सुधारणा। मित्रांनो, EPFOने सदस्य प्रोफाइल अपडेट करण्याची प्रक्रिया अगदी सोपी केली आहे। आता ज्या सदस्यांचे UAN आधारशी पडताळले गेले आहे ते नाव, जन्मतारीख, लिंग, राष्ट्रीयत्व, वैवाहिक स्थिती आणि नोकरीच्या तारखा यासारख्या वैयक्तिक तपशील थेट ऑनलाईन अपडेट करू शकतात। 1 ऑक्टोबर 2017 नंतर जारी केलेल्या UAN साठी कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही। तथापि 1 ऑक्टोबर 2017 पूर्वी जारी केलेल्या UAN ला काही प्रकरणांमध्ये नियोक्त्यांकडून पडताळणी आवश्यक असू शकते। पीएफ हस्तांतरण प्रक्रिया सुलभ केली पाहावी। पीएफ खात्यांचे हस्तांतरण आता सध्यासाठी सोपे झाले आहे। 15 जानेवारी 2025 च्या निर्देशानुसार काही ऑनलाईन हस्तांतरण अर्ज पूर्वीच्या किंवा सध्याच्या नियोक्त्यांच्या मंजुरीशिवाय पूर्ण केले जाऊ शकतात। संयुक्त घोषणा प्रक्रियेत बदल। मित्रांनो, EPFOने 16 जानेवारी 2025 रोजी नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली, ज्या अंतर्गत संयुक्त घोषणा प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे। आधार लिंक UAN साठी अर्ज 1 ऑक्टोबर 2017 नंतर ऑनलाईन करता येईल। जुन्या UAN किंवा नॉन आधार लिंक UAN च्या बाबतीत प्रत्यक्ष अर्ज करावा लागेल। केंद्रीकृत पेन्शन पेमेंट सिस्टम म्हणजे CPPS लॉन्च। EPFOने 1 जानेवारी 2025 पासून सेंट्रलाइज्ड पेन्शन पेमेंट सिस्टम लॉन्च केले आहे। पेन्शन पेमेंट आता NPCI द्वारे कोणत्याही बँकेत किंवा खात्यात केली जाऊ शकते। नवीन पेन्शन ऑर्डरसाठी आधार नोंदणी अनिवार्य असेल। उच्च निवृत्ती वेतन मार्गदर्शक तत्वे काय आहेत मित्रांनो? EPFOने उच्च पेन्शनच्या बाबतीत धोरण स्पष्ट करण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत। सर्व पेन्शनधारकांसाठी पेन्शनच्या गणनेमध्ये समानता सुनिश्चित केली जाईल। निवृत्ती वेतन आणि थकबाकी वसुली वेगळ्या पद्धतीने हाताळण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। यावर गृहमंत्र्यांचे काय वक्तव्य आहे पहा मित्रांनो। EPFOच्या बदलांवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले, EPFOच्या या सुधारणांमुळे लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना फायदा होईल। हे केवळ प्रक्रिया सुलभ करणारे नाही तर पारदर्शकता आणि न्याय देखील सुनिश्चित करेल। तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।